मातोश्रीचा अर्थसंकल्प बिघडल्यामुळे संपादक पोपट राऊत यांच्या बुद्धीवर परिणाम झाला। नको तिकडे तोंड उघडून तुम्ही शिवसेनेची माती केलीच केली। बीएमसीच्या चाव्या तुमच्या हातात गेल्यापासून मातोश्रीवर येणारी टक्केवारी बंद झाली आणि म्हणून मालकाला आणि नोकराला तर काही काम उरलं नाही। लोकांच्या हातातले घड्याळ, गाड्या, पेन हेच पाहून राहिले। अहो, तुमच्या काळामध्ये बीएमसीला बृहन्मुंबई मनी करप्शन असं लोक बोलायचे आणि तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलून राहिले। कोरोना काळामध्ये खिचडीचे घोटाळे तुम्ही केले, कोट्यावधी रुपयाचे। ऑक्सिजन प्लांट तुम्ही खाऊन टाकलं, रेमडेसिवीर तुम्ही खाऊन टाकली, बॉडी बॅगचा घोटाळा तुम्ही केला आणि त्याही कमी पडलं तर रस्तेही खाऊन टाकले। आणि बीएमसी मध्ये गोचिट सारखं चिपकून मुंबईकरांच्या कष्टाचा घामाचा पैसा तुम्ही लुटला। अलिबागमध्ये प्रॉपर्ट्या केल्या, 2-2 मातोश्री बनवली आणि मुंबईकरांच्या हातात दिलं काय? ते वडापाव। अहो, संपादक पोपट राऊत, मातोश्रीच्या आवारामध्ये आपल्या मालकासमोर शेपूट हलवत राहा, पण बाहेर येऊन भुंकू नका, नाहीतर मुंबई महानगरपालिकेमध्ये श्वान पकडणाऱ्या गाड्या फिरत असतात। एखादी गाडी आपल्याला मातोश्रीला पाठवावी लागेल।